नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये संकट दुःख घेऊन जगत आहे. कोणी सुखी आहे तर कोणी दुःखी आहे, कोणी समाधानी आहे तर कोणाला एक टाईमचं खायला मिळत नाहीये. अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न, म्हणजे की कोणाला आजाराने ग्रासलेला आहे, कोणाच्या घरामध्ये नवरा बायकोचं भांडण म्हणजे इतकं टोकाला जातं की अक्षरशः त्यांचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागतो. मुलं बाळं आहेत, म्हणजे कोणाला मुलं बाळ होत नाही आहेत, लग्न जमत नाही आहेत, किंवा जे मुलं आहेत ते ऐकत नाही आहेत, हट्टीपणा करतात. असे संसारिक असंख्य प्रश्न आहेत. पण ज्यांचे प्रश्न आपली स्वामी सेवा करूनही सुटत नाहीत, तर त्यांनी काय करायचं बघा. तर ते याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की असे तुम्ही सगळं काही करून थकलेला आहात, पण तरीही तुमचा प्रश्न सुटत नाहीत. अक्षरशः आत्महत्येचे विचार येत आहेत, खूप वाईट विचार येत आहेत, नकारात्मक विचार येत आहेत. मग त्यावेळेस काय करायचं? तर त्यासाठी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि हो, जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी प्रेसही करा, की जेणेकरून आपल्या चॅनलचे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले मिळतील. तर चला मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल ना की मी खूप सेवा केली आहे पण माझा प्रश्न सुटत नाहीये, तर मी काय करू? किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला कधी तुमचा प्रश्न सुटलेला आहे, तुम्हाला अनुभवही आला, पण जेव्हा तुम्ही एखाद्या संकल्पयुक्त सेवेसाठी किंवा तुम्हाला जी सेवा म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करत आहात ती गोष्ट तुम्हाला कधीच लवकर मिळालेली नसते. त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप संयम ठेवलेला असतो, खूप प्रयत्न केलेले असतात, खूप मेहनत घेतलेली असते, पण तरीसुद्धा शेवटच्या क्षणी ती इच्छा तुमची पूर्ण झालेली नसते. मग त्यावेळेस काय करायचं? मग तो प्रश्न कुठलाही असू द्या, तुमच्या नोकरीचा असू द्या, विवाहाचा असू द्या, किंवा लग्न जमत नाही आहेत, मुलं बाळ होत नाही आहेत, घरात नवरा बायकोचं पटत नाही आहे, सासू सुनेचं पटत नाही आहे, नवरा बाहेरच्या नादाला लागलेला आहे, म्हणजे बाहेरच्या परस्त्रीसोबत नादाला लागलेला आहे, किंवा आणखीन काही कोर्ट कचेरीचे प्रश्न आहेत, कर्ज आहे. असे असंख्य प्रश्न म्हणजे असंख्य प्रश्नामध्ये तुम्ही जर अडकलेले आहेत, तर त्यातून कसा मार्ग मिळवायचा? तर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा तुम्ही खरंच खूप मनापासून सेवा केलेली आहे, संकल्पयुक्त केलेली आहे, नियमपूर्वक तुम्ही सेवाही करत आहात, पण तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे. तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा स्वामींची मनापासून सेवा करता तेव्हा स्वामींना फक्त एक प्रार्थना करायची की स्वामी राया, मी आज खूप तुम्ही माझा संयमही पाहिला, तुम्ही माझे सगळं काही आत्तापर्यंतचा विश्वास पाहिला, श्रद्धा पाहिली, पण एक शेवटची संधी म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करते की आत्ता तरी माझा प्रश्न सोडवा. आणि ह्या प्रश्नाला म्हणजे इतकी मनापासून तुम्ही विनवणी करायची आहे स्वामींना, आता तरी माझा प्रश्न सोडवा, मी मनापासून सेवा करते आहे. आणि तुम्ही स्वामींसमोर कधीच अशी डील करू नका की स्वामी, मी म्हणजे असे एवढे पारायण करणारे, मी 51 पारायण करणारे, 52 पारायण करणारे, पण माझा प्रश्न सोडवाच, असं तुम्ही स्वामींना जबरदस्ती कधीच करू नका. कारण स्वामींना माहिती आहे आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतातच. एक वेळ अशी असते, आपण जेव्हा स्वामींना मागतो तेव्हा ती इच्छा किंवा जी काही प्रार्थना असेल ती आपली पूर्ण होत नाही, पण त्या प्रार्थनेमागे, ते इच्छा पूर्ण न होण्यामागे आपलाच फायदा असतो, आपलंच भलं असतं. कारण ते स्वामींना माहिती आहे आपल्यासाठी काय योग्य आहे. कारण मागच्या जन्माचं आपल्याला माहिती नाही आहे की आपल्या हातून काय काय चुका झाल्यात, आपण काय काय पापं केलेली आहेत. जे काही आहे ते आपल्याला या कर्मामध्ये माहिती आहे, या जीवनामध्ये माहिती आहे की आपण आज कर्म करतोय, म्हणून आपल्याला असं वाटतंय की आपण खूप चांगले आहोत, आपण वाईट कधीच कोणाचं वाईट करत नाही, मग आपल्यासोबतच का असं वाईट होतंय?
पण तो जो काही प्रारब्धाचा भोग असतो तो मागल्या जन्मेचा, त्याच्या मागल्या जन्मेचा असतो, मागच्या जन्मेचा असतो, तो 1 वर्षाचा किंवा मागच्या जन्माचा नाही, पिढ्यानपिढ्याचा असतो. आणि त्याच प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगून संपवावे लागतात आणि तेच भोग आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने संपतात. फक्त एवढंच असतं की आपल्याला तात्काळ म्हणजे लगेचच्या लगेच अनुभव येत नाही. अनुभव यायला थोडा उशीर लागतो, पण स्वामी आपल्याला 100% देतात म्हणजे देतातच. जे काही देतात ते खरंच खूप चांगलं आणि आपल्याला जे योग्य आहे, जे फायद्याचं आहे तेच देतात. फक्त स्वामींना आपण मनापासून प्रार्थना करायची, मनापासून श्रद्धा ठेवायची, मनापासून विश्वास ठेवायचा, मनापासून सेवा करायची, तेव्हाच स्वामी आपलं ऐकतात. आणि जेव्हा जो भक्त दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातो, जो प्रत्येक संकटाच्या वेळी दुसऱ्यांना मदत करतो. समजा एखादा आता तुम्ही रोड क्रॉस करताय आणि रोड क्रॉस करताना तुम्हाला एखाद्या अपंग व्यक्तीने, जसं की त्याच्या पायात अपंग आहे किंवा आंधळा आहे, अशा बऱ्याचशा अपंग व्यक्तींना तुम्ही जर तो म्हटला की बाबा यांना रोड क्रॉस करून द्या, एवढी मदत तुम्ही कराल का? आणि त्याच वेळी तुम्ही जर त्या व्यक्तीला मदत केली नाही, तर हे जे काही कर्म आहे ते परमेश्वर बघत असतो. स्वामी महाराज बघत असतात की जेव्हा जेव्हा एखाद्या अडचणीच्या व्यक्तीने तुला मदत मागितली आणि तुला करता येण्यासारखी असून सुद्धा तू त्याला मदत केली नाहीस, तर तू चांगले कर्म करत नाहीस, तू वाईट कर्म करत आहेस. आणि जेव्हा तू वाईट कर्म करतोस तेव्हा त्याची शिक्षा तुला मिळणार म्हणजे मिळणारच. आणि जेव्हा तू चांगले कर्म करत आहेस तेव्हा तुझ्यासोबत मी असतो. त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. म्हणजे एवढे ब्रह्मांड नायक जर तुझ्या पाठीशी आहे, तर तुला कोणत्याही संकटातून ते तारणार म्हणजे तारणारच. जेव्हा आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनीही सांगितलेलं आहे बघा, जेव्हा तुम्हाला कोणतीच सेवा जमत नाही ना, तेव्हा तुम्ही फक्त एक सेवा करा. तुम्हाला जेवढे स्वामी सेवेकरी म्हणजे घडवता येतील तेवढे स्वामी सेवेकरी तुम्ही घडवा. म्हणजे कसं की त्यांना तुम्ही जाऊन मंदिरात बोलवा किंवा असं नाही. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला येऊन सांगते की बाबा मी खूप दुःखात आहे, म्हणजे जे काही ताई दादा आहेत त्या तुम्हाला जर सांगत असतील की मी खूप दुःखात आहे, संकटात आहे, मला मार्ग मिळत नाही, मी काय करू, तेव्हा त्यांना फक्त एकच सांगा की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जा, स्वामींना शरण जा, स्वामींना तुमची सगळी दुःख, सगळे संकट किंवा जो काही प्रश्न आहे तो स्वामींना सांगा. आणि बघा त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार होतो की नाही. आणि जी काही स्वामींची सेवा आहे, फक्त हीच सेवा की तुम्ही नामस्मरण करत राहा, तर त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप बदल व्हायला, म्हणजे खूप चमत्कार तुम्हाला बघायला मिळतील. जेव्हा तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये म्हणजे दरबारामध्ये जाता, तेव्हा स्वामी कधीच तुम्हाला मोकळ्या हाताने पाठवत नाहीत. जाताना तुम्ही खूप दुःख घेऊन जाता, पण येताना मन हलकं करून येता. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. आणि जेव्हा तुम्ही स्वामींच्या दरबारामध्ये महिन्यातनं, आठवड्यातनं नेहमी जाता, तेव्हा तुमचे प्रारब्धाची तीव्रता, प्रारब्धाचे भोग हळूहळू कमी व्हायला लागतात आणि आपलं जीवन यशस्वी व्हायला लागतं, आपली कामं मार्गी लागतात. पण तुमचा प्रश्न खूप सेवा करून सुटत नाही, याच्यासाठी काय करायचं? तर बघा, तुम्ही काहीच करू नका, फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि श्रद्धा ठेवा आणि तुम्ही तुमची सेवा करत राहा. तर ती सेवा कोणती आहे बघा, स्वामींचं नामस्मरण. तर स्वामींचं नामस्मरणासाठी तुम्हाला जपमाळ हवी आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही कुठेही कधीही स्वामींचं नामस्मरण करू शकता. तुम्ही जर स्वामींसमोर बसले आहात आणि स्वामींचं नामस्मरण करतायत, तर तेव्हा तुमच्या मनामध्ये असंख्य असे नकारात्मक विचार येणार. ते नकारात्मक विचार तुम्हाला स्वामींची सेवा करू देणार नाहीत. वाईट विचार आहेत ते स्वामींची सेवा करू देणार नाहीत. पण तुम्ही अडून राहा स्वामींच्या सेवेला, स्वामींसमोर बसून राहा, स्वामींच्या नामस्मरणामध्ये तुमचं मन गुंतवा. कितीही विचार आले तरी त्या विचारांना तुम्ही असं सांगा की मी स्वामी समर्थ ब्रह्मांड नायकाची सेवा करत आहे, तुम्ही किती आला तरी माझं तुमच्याकडे लक्ष नाही, असं तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या विचारांना सांगा. बघा, 1 दिवस येतील, 2 दिवस येतील, 8 दिवस येतील, पण एक दिवस असा येईल की तुम्ही तुमचं लक्ष फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणावर केलेलं असेल. तुमचं लक्ष
कधीच म्हणजे तुमच्या मनामध्ये कधीच नकारात्मक विचार येणार नाहीत, कधीच वाईट विचार येणार नाहीत. आणि नामस्मरण करताना तुमच्या मनामध्ये कधीच असं येऊन देऊ नका की म्हणजे आपले जे सांसारिक प्रश्न असतात की माझा मुलगा काय करत असेल, त्याच्या डब्याला काय द्यायचं, मग मिस्टरांचा डबा आहे, आता मला ह्या काम करायचे ते काम करायचे, असं तुमच्या मनामध्ये काहीच येऊ देऊ नका. कुठलंच काम तुमच्या सेवेमध्ये म्हणजे आडवे येऊ देऊ नका. तुम्ही सेवा करत असताना जे काही 10 मिनिट करताय, 15 मिनिट करताय, तेवढे 10-15 मिनिट फक्त तुम्ही स्वामींच्या समोर, तुम्ही स्वामी फक्त आणि फक्त तुम्हाला स्वामी समर्थ महाराजच दिसले पाहिजेत एवढी मनापासून तुम्ही स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचे 10 मिनिटानंतर 15 मिनिटानंतर तुम्ही स्वतःचं आकलन करा, तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा की आता तुम्हाला 10 मिनिटानंतर कसं वाटत आहे. जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण मनापासून करता तेव्हा तुमचं मन अगदी आतून निर्मळ झालेलं असतं, आतून स्वच्छ झालेलं असतं. जे काही नकारात्मक विचार असतात ते बाहेर पडलेले असतात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ते फक्त आणि फक्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने. आणि जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा काही करायचं नाही आहे. तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, तिथे फक्त 2 अगरबत्ती लावायच्या आणि जोपर्यंत पूर्ण अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत तुम्ही स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर तेवढा वेळ बसणं शक्य नसेल तर कमीत कमी फक्त आणि फक्त 10 मिनिट ते 15 मिनिट बसा. पण असं बसा की तुम्हाला स्वामींचं फक्त आणि फक्त स्वामी महाराज आणि तुम्ही असले पाहिजेत. बाकी कोणतेही विचाराला तुमच्या मनामध्ये तारा देऊ नका. कोणतेही वाईट कर्म किंवा कोणतेही वाईट विचार, नकारात्मक विचार तुम्ही मनामध्ये आणू नका. आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार होतो की नाही. जेव्हा तुमचा प्रश्न सुटलेला नसेल तेव्हा तुम्ही हा उपाय, ही सेवा किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करून बघा तुमचा प्रश्न मार्गी लागतो की नाही. कारण जेव्हा मी पण ह्या फेजमधून गेलेली आहे, जेव्हा माझे कुठलेच प्रश्न म्हणजे मार्गी लागत नव्हते, मी पण ह्याच फेजमधून गेलेली आहे. जेव्हा म्हणजे मी स्वामीसमोर प्रश्न मांडायचे पण माझा तो प्रश्न कधीच मार्गी लागायचा नाही, माझी ती इच्छा कधीच पूर्ण व्हायची नाही. मी खूप मनामध्ये खचून जायचे, नकारात्मक व्हायचे. पण तेव्हा मनामध्ये कुठेतरी एक आशेचा किरण यायचा, मनामध्ये विश्वास निर्माण व्हायचा, संयम राहायचा की नाही आपले स्वामी आहेत, एक ना एक दिवस ते आपलं चांगलं करणार म्हणजे करणार. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींनी आपल्याला साथ दिलेली आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्या सोबत आहेत. तर मग या पण मोठ्या संकटाच्या वेळी स्वामी आपल्या सोबत आहेत आणि या संकटातून स्वामी आपल्याला सोडवणार म्हणजे सोडवणारच. हा जो काही सकारात्मक विचार आहे ना तो फक्त आणि फक्त आपल्या स्वामी कृपेमुळे आलेला असतो. आणि हीच तर आपली खरी स्वामी कृपा असते. जेव्हा तुम्ही संकटाच्या वेळी असता, मोठ्या संकटात, दुःखात असता, अडकलेले असता आणि त्यावेळेस तुम्हाला कुठून तरी एक पॉझिटिव्ह, एक सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येतो, तीच तर खरी आपली स्वामी कृपा असते. तीच तर खरी म्हणजे आपल्यासोबत परमेश्वर आहे, आपल्यासोबत देव आहे याचा संकेत आपल्याला स्वामी महाराज देत असतात. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका, नकारात्मक होऊ नका, तुम्ही वाईट विचार मनामध्ये आणू नका. फक्त निसंकोचपणे स्वामींची प्रार्थना, स्वामींची सेवा करा, स्वामींवरती श्रद्धा ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा. नक्की स्वामी तुम्हाला या संकटातून काढणार आणि तुमचा जो काही प्रश्न आहे ते स्वामी मार्गी लावणार म्हणजे लावणारच. तुम्ही स्वामींचं जेव्हा म्हणजे असं नाही आहे की तुम्ही स्वामींचं गुरुचरित्र करता, स्वामी चरित्र करता, तारक मंत्र म्हणता, खूप काही सेवा करता पण तरी तुमचा प्रश्न सुटत नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या चुका टाळता, ह्या चुका आहेत ज्या तुम्ही टाळल्याच पाहिजे, तेव्हाच तुमचा प्रश्न सुटेल. कोणता आहे तो? जेव्हा तुम्ही तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते संपल्याशिवाय तुम्हाला कुठलीही फलप्राप्ती होत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा स्वामींसोबत कधीच तुम्ही असे डील करू नका की स्वामी मी तुमची ही सेवा करणार मगच मला तुम्ही फळ द्या, असे तुम्ही डील करू नका. स्वामींसमोर तुम्ही काहीच मागू नका, फक्त तुम्ही सेवा करत राहा. मग तुम्ही 3 महिने कंटिन्यू 3 महिने जर तुम्ही कुठलीही सेवा असू द्या, तुमचं स्वामीचरित्र सारामृत असू द्या, तुमचं गुरुचरित्राचं पारायण असू द्या, तारक मंत्राचं पठण असू द्या, ह्या सेवा जर तुम्ही 3 महिने स्वामींना काहीच मागू नका, त्या तुम्ही फक्त करत राहा,
बघा, स्वामी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार, तुम्हाला सगळ्या प्रश्नातून मार्ग दाखवणार, तुमचा एकही प्रश्न उरणार नाही. आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला स्वामींसमोर काय मागावं हाच तुम्हाला प्रश्न पडेल. इतकं स्वामी आपल्याला भरभरून देतात, इतकं भरभरून देतात की खरंच स्वामी आहेत याच्यावरती तुम्ही कधी शंका घेऊ नका की देव आहे का, स्वामी आहेत का. स्वामी आपल्या माणसांमध्येच आहेत, तुम्ही फक्त ओळखायला शिका. तेवढं आपल्यामध्ये ओळखायला येण्यासाठी सुद्धा स्वामी भक्तीत असावं लागतं, स्वामींच्या सेवेत असावं लागतं आणि तेवढी स्वामी कृपाही आपल्यावर असावी लागते. तेव्हाच आपल्याला स्वामींचे संकेत ओळखता येतात. आणि जो खरा स्वामी भक्त आहे ना, तो कधीच स्वामींवरती शंका घेत नाही आणि कधीच स्वामींना असं वाईट साईड बोलत नाही. अक्षरशः मला कमेंट्स येतात की तुम्ही डॉलर छापता, तुम्ही हेच करता, तुम्ही तेच करता, तुम्ही स्वामींच्या नावाखाली म्हणजे असं काही करता. पण कुठलाही त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे तुम्हाला एकच सांगणं आहे की त्याच्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थ नाही आहे. आपला चॅनलचा एकच हेतू आहे की जास्तीत जास्त सेवेकरी घडवायचे आणि ज्यांचे काही दुःख आहेत, जे काही संकटात आहेत, स्वामी सेवेकरी म्हणा किंवा जे लोक स्वामींच्या सेवेत नाही आहेत पण ते दुःखात आहेत, त्यांना स्वामी मार्ग समजून सांगायचा आहे, स्वामींच्या सेवेचा मार्ग सांगायचा आहे, जेणेकरून ते जे काही दुःखात आहेत ते दुःख त्यांचं दूर झालं पाहिजे. आणि ते दुःख दूर झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे तो खरंच बघण्यासारखा असतो. तुम्ही हे स्वतः अनुभवा. तुम्ही फक्त स्वामींची सेवा तुमच्यापुरती ठेवू नका, ती सगळ्यांपर्यंत, म्हणजे जे तुम्हाला जर एखादं दुःख सांगताय त्याला तर तुम्ही स्वामींची सेवा नक्कीच सांगा. कारण तो जो काही दुआ आहे, ते जे काही पुण्य आहे ना, ते पुण्य तुम्हाला लाभतं आणि तीच तर खरी स्वामी सेवा असते. गुरुमौली नेहमी सांगतात की स्वामींची जर तुम्हाला सेवा करायची आहे ना, तर तुम्ही दिव्याने दिवा पेटवायला शिका. म्हणजे कोणता, तर जास्तीत जास्त तुम्ही सेवेकरी घडवायला शिका. आणि हीच तर खरी स्वामी सेवा आहे. तुम्ही एखाद्याला स्वामी सेवेतून स्वामींचा मार्ग समजून सांगता, तेव्हाच तीच खरी तुमची स्वामी सेवा असते. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आचरणामध्ये आणता, ह्या गोष्टी तुम्ही अवलंबायला शिकता, तेव्हा तुमचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहत नाहीत. खरंच तुम्ही हे करून बघा. तुम्ही दुसऱ्यांचे दुःख दूर करा, स्वामी तुमचे दुःख दूर करतील. दुसऱ्यांच्या अडचणी दूर करा, स्वामी तुमच्या अडचणी दूर करतील. तुम्ही स्वामी सेवेबरोबरच, स्वामी सेवा म्हणजे काय आहे, तर तासनतास स्वामींच्या फोटोसमोर बसून स्वामींना प्रार्थना करायची किंवा ग्रंथ वाचायचा म्हणजे स्वामी सेवा नाही आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीला धावून जा, अडचणीच्या काळात धावून जा, दुसऱ्यांचे दुःख दूर करा, तीच खरी स्वामी सेवा आहे. तुम्ही ग्रंथही वाचा, पण त्या ग्रंथाचं आचरण तुम्ही तुमच्या सेवेमध्ये आणा, तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आणा. तर ह्या गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर नक्कीच तुमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, यात काहीच दुमत नाही. तर बघा, हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमधून खरंच जर तुमचं कल्याण झालं तर आपल्या चॅनलला तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.